नमस्कार मंडळी, तर तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आता वाजलेले आहेत 12। तर आपण बनवत आहोत स्वयंपाक। तर इकडे खिचडी बनवायला टाकलेली आहे आपण, तिला फोडणी वगैरे दिलेली आहे आणि डाळ आधी शिजवून घेतलेली आहे। तर आता ती छान अशी शिजत आहे। तर तोपर्यंत इकडे आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, त्यानंतर थोडासा कांदा, थोडी मिरची आणि थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे। तर त्यामध्ये आता आपण जिरे टाकणार आहोत आणि बनवणार आहोत बटाट्याची भाजी। तर त्यासाठी आपण इकडे शेंगदाण्याचा कूट, लाल मसाला, शिजवून घेतलेला बटाटा घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी। तर आपण आता यामध्ये हळद टाकणार आहोत। तर आपण यामध्ये आता थोडीशी हळद टाकलेली आहे, त्यानंतर आपण लाल मसाला टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये आता बटाटा टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण चवीनुसार नमकही टाकून घेणार आहोत। तर आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूटही त्यामध्ये टाकून घेणार आहोत। तो छान असं मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही सुक्की खाऊ शकता किंवा त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत। तर याला थोडंसं 5 मिनिटं असं शिजून देणार आहोत। तर आपली आता भाजी अशी छान अशी शिजलेली आहे। त्यामध्ये आपण आता हिरवी कोथिंबीर टाकणार आहोत। तर छान अशी दिसते ही आणि तिचा स्वादही मस्त लागतो नंतर टाकल्यानंतर। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्यानंतर खिचडीमध्ये आपण अशा प्रकारे कोथिंबीर टाकून घेणार आहोत। ते शिजत आल्यानंतर छान स्वादही छान लागतो आणि दिसतही छान। तर तुम्हाला माझी बटाट्याची भाजी कशी वाटली? तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। त्यानंतर आपली खिचडी कशी वाटली तर तुम्ही नक्की ट्राय करा। थँक्यू।